रेल्वे विभागाचा गलिच्छ कारभार, शेतकऱ्यांची केली जात आहे पिळवणूक। 2024 मध्ये नव्याने बांधकाम पूर्ण करून उरण हद्दीतील 4ही स्टेशनचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून उरण रेल्वे सेवा सुरू करण्यात आली। परंतु यामागचा पूर्ण इतिहास बारकाईने निरीक्षण केला तर भारतातील सर्व शेतकऱ्यांची रेल्वे अधिकाऱ्यांनी कशी फसवणूक केली ही माहिती उघड होईल। 1962 मध्ये चीन भारत युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातील बऱ्याच ठिकाणी केंद्र सरकारने जमावबंदीचा आदेश काढून शेतकऱ्यांची मालकी जमीन देशहितासाठी घेण्यात आली। त्याचे शेतकऱ्यांनी पण कोणताच विरोध दाखवला नाही। जमिनीचा वापर करून 2 ते 3 वर्षानंतर सदर जमिनीचा ताबा हा भारतीय संरक्षण खात्याने रेल्वेकडे दिला। याचा पूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्यांना पूर्ण अंधारात ठेवले। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे उरण तालुक्यातील मौजे काळाधोंडा येथील आहे। येथील जमिनीचा प्रांत अधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश काढून ताबा घेतला। शेतकऱ्यांनी पण देशहितासाठी कोणताच विरोध केला नाही। 1964 पासून 2012 पर्यंत सदर जागेचा वापर हे शेतकरी करीत होते। 2010 मध्ये पहिल्यांदा सिडकोने आणि रेल्वेने कोणतीही नोटीस न देता उरण रेल्वे स्टेशन असा बोर्ड लावला। हा बोर्ड लावल्यानंतर काही जे जाणकार शेतकरी होते त्यांची हालचाल सुरू झाली आणि 1 वर्षानंतर रेल्वे स्टेशनचे काम सुरू झाले, ते पण जोमाने। त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी विरोध करून आंदोलन पुकारले आणि सर्व सरकारी कार्यालयातून पेपर जमा करण्यास सुरुवात केली। तहसीलदार, प्रांत, सिडको, मेट्रो सेंट्रल, कलेक्टर कार्यालय आणि मंत्रालय सर्वांकडून माहितीच्या आधाराखाली माहिती मिळवली। त्यामध्ये कोणाकडेच माहिती उपलब्ध नसल्याचे पत्रही आलेले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणताच विरोध न करता काम बंद केले नाही। पण 2019 मध्ये सर्व पेपर जमा झाल्यानंतर हायकोर्टात महसूल आणि रेल्वे विरोधात याचिका दाखल केली। जानेवारी 2024 मध्ये रेल्वे सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी रेल्वेमध्ये नाही अशा पद्धतीचे रेल्वेचे GR असल्याचे उत्तर रेल्वेकडून आले। परंतु जी काही छोटी मोठी कामे PAPA देण्यात आली आणि जे कामगार कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये कामावर घेण्यात आले, हाऊसकीपिंग, गार्डन आणि रेल्वे अनाउन्सर व इतर क्षेत्रात नोकरी देण्यात आली, त्यामधील अनाउन्सर पदासाठी झालेल्या भरतीमधील कामगारांचे जवळचे जवळ 3 ते 4 महिने पगार केलेले नसल्याचे समोर आले आहे। तसेच संबंधित कामगारांना ना कोणत्याही प्रकारचे कन्फर्मेशन लेटर, ना कोणतेही जॉईनिंग लेटर व कोणत्याही प्रकारचे ID कार्ड सुद्धा देण्यात न आले असल्याचे उघड होत आहे। व या सर्वच बाबींची पूर्तता रेल्वे कंत्राटदार मार्फत न झाल्याने महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करत आहेत। असे असून सुद्धा तरीही सर्व नोकरदार महिला आज आणि उद्या मिळेल या अपेक्षेने चिकाटीने कामं करत आहेत। रेल्वे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना स्थानिक रेल्वे कमिटीने पगाराबाबत विचारणा केली असता आज होतील उद्या होतील या पद्धतीची उत्तरे आश्वासने देऊन नोकरदारांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम होत आहे। एकतर शेतकऱ्यांची जागा फसवून घेतली, कामाला वारसदार घेतले, त्यांची पण पिळवणूक व फसवणूक होत असून त्यास पूर्णपणे रेल्वे अधिकारी व कंत्राटदार जिम्मेदार असून याकडे सरकारने जातीने लक्ष देऊन रेल्वे प्रशासन ज्याप्रमाणे ब्रिटिश सरकारसारखी फसवणूक आणि पिळवणूक करत आहेत, याविरोधात येत्या 15 ते 20 दिवसात काही ठोस निर्णय दिला नाही तर 4ही गावचे रेल्वेबाधित शेतकरी एकत्र येऊन सिडको आणि रेल्वेचे कामकाज पूर्ण बंद पाडण्याच्या तयारीत आहेत, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण।